नमस्कार श्रोते हो, मी प्रसाद गंदे आपल्या अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। ओम नमो गणपते, ओम नमो भगवते वासुदेवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम भूर्भुवः स्वः श्रीमन्महागणाधिपतये नमः। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सध्या आपला भाद्रपद महिना चालू झालेला आहे। आज हरतालिका आणि उद्या आपल्या आवडत्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि सर्वजण आपण गणपतीची वाट बघत आहोत, आपल्या लाडक्या बाप्पाची आतुरतेने वाट बघत आहोत। तर त्या संदर्भात आज आपल्या भागामध्ये आपण काही शंका समाधान बघणार आहोत, तसेच शास्त्रोक्त गणपती पूजन कसे करायचे, प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे बघणार आहोत। श्री गणपती पार्थिव पूजन, पार्थिव गणेशाचं प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे आपण बघणार आहोत। त्यासाठी 3-4 टप्प्यामध्ये आहे। पहिल्या टप्प्यात आपण शंका आणि समाधान घेणार आहोत। सध्या सगळीकडे विचारले जाणारे प्रश्न जे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। बऱ्याच ठिकाणी असं असतं की घरातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं आहे आणि अजून वर्ष झालं नाही। मग बरेच जण विचारतात की गुरुजी आता काय करायचं, आम्ही गणपती बसवायचा का नाही बसवायचा। तर यावर शास्त्राचा आधार असा आहे, वर्ष श्राद्ध जरी झालेलं नसेल परंतु 13 ते 14 दिवस होऊन गेले की त्यानंतर तुम्ही गणपती हा बसवू शकता। तसेच दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की सूतक आहे, गणपती बसल्यावर जर सूतक संपलं तर नंतर गणपती बसवायचा का। तर नाही, गणपती प्राणप्रतिष्ठा पार्थिव गणेश हे श्री गणेश व्रत आहे, जे चतुर्थीला चालू होतं आणि अनंत चतुर्दशीला त्याची सांगता असते। म्हणजे 10 दिवसाचं हे व्रत आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुमचं सूतक जर चतुर्थी नंतर संपलं तर उरलेले 8 दिवस गणपती बसवा, ही चुकीची पद्धत आहे, असे कोणी करू नये। त्या 1 वर्ष गणपतीचा खंड झाला तरी चालेल, परंतु चुकीचे करून आपल्या दोषास पात्र करून घेऊ नये। तशीच अजून एक विचारली जाणारी शंका म्हणजे, समजा घरातील स्त्री जर गर्भवती असेल तर गणपती विसर्जन करायचे का नाही, का मूर्ती वर्षभर तशीच ठेवायची। शास्त्राचा इथे कुठेही आधार नाही। गैरसमजुतीने किंवा समजुतीने परस्पर कोणी सांगून त्या गोष्टी सगळीकडे पसरलेल्या आहेत, परंतु शास्त्राचा कुठलाही आधार नाही। त्यामुळे घरातील स्त्री जरी गर्भवती असेल तरी सुद्धा त्या स्त्रीच्या गर्भाचा आणि गणपती विसर्जनाचा काही एक संबंध नाही। तेव्हा कृपया हे गैरसमज काढून टाकावेत आणि घरामध्ये गर्भवती स्त्री जरी असेल तरी सुद्धा यावर्षी गणपती जे आहे ते अनंत चतुर्दशीला किंवा आपले जे काही कुलधर्मकुलाचार आहेत, कोणाकडे 1.5 दिवस असतो, कोणाकडे 5 दिवस असतो, कोणाकडे 7 दिवस असतो, कोणाकडे 10 दिवस असतो, या पद्धतीने आपापल्या कुलाचाराच्या पद्धतीने आपण विसर्जन करावे। तर आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। आता आपण पार्थिव पूजनाकडे वळू। पार्थिव पूजनामध्ये आपल्याला एक फोटो दिसेल, ज्यामध्ये गणपतीच्या पूजनासाठी आपल्याला काय काय सामुग्री लागते हे मी पहिल्यांदा आपल्याला सांगणार आहे, आपण बघून घेऊ शकता। त्यामध्ये आपल्याला पहिले चौरंग लागेल, त्या चौरंगावर एक ब्लाऊज पीस वस्त्र त्याच्यावर अंतरावं। ते अंतरल्यानंतर मध्यभागी थोड्याशा अक्षता ठेवाव्या, ज्याच्यावर आपल्याला आपल्या गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे। त्यावरती मूर्ती ठेवावी, जी आपण बाजारातून आणली आहे किंवा घरी बनवली आहे अशी मूर्ती ठेवावी। त्यानंतर त्या चौरंगाच्या उजव्या बाजूला आपण पहिल्यांदा काय लागतं ते बघून घेऊ। चौरंग, एक ब्लाऊज पीस, पळी, भांड, तामण, त्यानंतर एक कलश लागेल, थोडेसे गहू लागतील, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, अक्षता या गोष्टी लागतील, कापूर लागेल, देवासाठी बाप्पासाठी फुलं लागतील, विड्याची पानं लागतील, त्यानंतर तुळस, बेल हे लागेल। लक्षात ठेवा, उद्याचा चतुर्थीचा एकच दिवस असा आहे ज्या दिवशी वर्षात आपण एकदाच गणपती बाप्पाला तुळस वाहू शकतो, बाकी तर कधीही तुळस ही गणपती बाप्पाला वाहणे हे वर्ज्य आहे। उद्याचा एकच दिवस आपण वाहू शकतो, तेव्हा आपल्याला वाहताना तुळस, बेल, दुर्वा या सर्व गोष्टी आवश्यक आहेत। त्यासहित पंचामृत आवश्यक आहे, नंतर विड्याचे पानं आहेत, सुट्टे पैसे आहेत, 5 फळं आहेत, विडा सुपारी आहे, खारी, बदाम, हळकुंड आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत। आपल्याला बसायला आसन पाहिजे, घरातील देवातील शंख, घंटा, गणपती या गोष्टी लागतील। शिवाय देव पुसण्यासाठी एक वस्त्र आणि आपल्याला हात पुसायला एक वस्त्र, या गोष्टी सगळ्या आपल्या जवळ घेऊन आपण पूजेला बसलं पाहिजे। त्याशिवाय देवापाशी आपल्या चौरंगाच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा आणि समोर किंवा आपल्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा हा चालू असला पाहिजे आपली पूजा चालू असताना। त्याशिवाय गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारची पत्री आपण वाहतो, ती पत्री असावी। त्यानंतर
आपण जे अभिषेक करणार आहोत त्याचं पाणी काढण्यासाठी एक रिकामं पातेलं असावं. तर दर्शको, ही झाली सामुग्री. आता त्याची स्थापना करताना मांडणी कशी करायची हे मी तुम्हाला सांगतो. तर चौरंगावर आपण पहिले वस्त्र अंथरणार आहोत. त्यावर मध्यभागी थोड्या अक्षता ठेवून त्यावर आपण जो गणपती आणलेला आहे त्या गणपतीला ठेवणार आहोत. परंतु गणपतीला ठेवल्यानंतर जोपर्यंत आपण पूजेला सुरुवात करत नाही तोपर्यंत बाप्पाच्या चेहरा किंवा बाप्पाची मूर्ती ही वस्त्राने झाकलेली असावी. त्यामागचं असे कारण आहे की जोपर्यंत आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत दुसऱ्या कोणाची त्यावर वाईट नजर पडू नये असा पुरापार आलेला एक संकेत आहे. शेवटी प्रत्येकाच्या आपापल्या ह्या भावना असतात, त्याप्रमाणे मी आपणास सांगितले. तर ती मूर्ती समोर ठेवावी. त्यानंतर आपल्या उजव्या हाताला चौरंगाचा जो डावा कोपरा येतो तिथे 4 बोटं मागे थोडे अक्षता ठेवून त्याच्यावर एकतर घरातला छोटा गणपती देवातला किंवा सुपारीच्या गणेशाची स्थापना करावी. त्यासमोर 2 विड्याचे पानं ठेवावेत. त्याच्यावर गुळ खोबऱ्याची वाटी ठेवावी. खोबऱ्याची वाटी त्यात एक गुळाचा खडा ठेवावा. नंतर आपल्या डाव्या बाजूला चौरंगावर म्हणजेच गणपती मूर्तीच्या उजव्या हातापाशी घंटा ठेवावी आणि डाव्या बाजूला जिथे आपण आत्ता सुपारीचा गणपती ठेवला आहे त्याच्या मागे शंख ठेवावा. बाकी 5 पानं जे आहेत ते समोर मांडावेत. असं आहे शास्त्रामध्ये. सिंगल एक नुसतं पान मांडू नये, 2 विड्याचे पानं एकावर एक मांडावीत असा संकेत आहे. तरी पण शक्य असल्यास 2 विड्याचे पानं प्रत्येकी मांडावेत. त्याच्यावर एक फळ मांडावं, खारी बदाम हळकुंड मांडावं, सुट्टे पैसे ठेवावेत आणि त्याच्यावर सुपारी ठेवावी. तर ही झाली आपली रचना जी आपल्याला स्थापना करायची आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या गणपतीच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घराण्यामध्ये समाजामध्ये पद्धत आहे की गणपती प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला आपण कलश स्थापना करत असतो. एका वाटीमध्ये थोडंसं धान्य घ्यावं आणि त्यामध्ये एक कलश भरून ठेवावा. त्याच्यामध्ये विड्याचे पानं, आंब्याच्या डहाळ्या त्या टाकून ठेवाव्या. अशा रीतीने ही आपली पूर्णपणे तयारी झाली. त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करूया. तर गणपती बाप्पाला पहिल्यांदा नमस्कार करावा. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम मूर्स्वहा महागणाधिपतये नमः. आता आपण स्वतः डोळ्याला पाणी लावावं. ओम नेत्रोदक स्पर्श हा अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांगतोप्यस्मृत पुंडरीकाक्षं सहाय्याभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः पुंडरीकाक्ष पुनातु. आपल्या स्वतःच्या डोळ्याला पाणी लावून झाल्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो आपल्या उजव्या कानाला आणि डाव्या कानाला स्पर्श करावा. त्यानंतर गणपती बाप्पाला परत एकदा नमस्कार करावा. नमस्कार झाल्यानंतर 3 वेळेला पाणी प्यावे म्हणजेच आचमन करावे. डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यावे, ते प्यावे, असे 3 वेळेला प्यावे व चौथ्यांदा तामनामध्ये समोर सोडून द्यावे. आचम्य ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. अशा रीतीने चौथ्यांदा पाणी तामनामध्ये सोडून द्यावे. त्यानंतर हात कोरडे करून गणपती बाप्पाची प्रार्थना करावी. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संघर्षाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षयाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्राणायामः. असे भगवंताच्या 24 नावांचे स्मरण झाल्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा पळीमध्ये पाणी घ्यायचं आहे. ओम प्रणस्य परब्रह्मर्षी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. पाणी सोडून द्यायचं आहे तामणामध्ये. त्यानंतर नाकाला हात लावून प्राणायाम करायचा आहे. म्हणजेच आपल्या डाव्या नाकपुडीने श्वास आत घेणे, उजव्या नाकपुडीने श्वास धरून ठेवणे आणि नंतर सोडून देणे. या पद्धतीने प्राणायाम करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय इति मंत्रेण प्राणायामं कृत्वा ओम आपो ज्योतिर्समृद्धं ब्रह्मगुरुस्रोम तिलकं कृत्वा नंतर स्वतःला गंध लावून घ्यायचा आहे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धशवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम पुण्यं पुण्याहं दीर्घम् आयुः दिवन्तो वृद्धो. ओम पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु सुशान्तिर्भवतु निर्विघ्नमस्तु. आता आपल्या घरातल्या देवासमोर 2 विड्याचे पानं एकावर एक देठ देवाकडे करून ठेवायचे
त्याच्यावर एक नाणं ठेवायचं, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची, घरातल्या आपल्या देवांना नमस्कार करायचा आणि आपल्यापेक्षा मोठे जे वडीलधारी लोक आहेत घरातले सगळ्यांना नमस्कार करायचा. नंतर जागेवर येऊन बसायचं. त्यानंतर हे झाल्यावर 14 वेळा नमस्कार करावा. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वासुदेवताभ्यो नमः, माता पितृजनकमलेभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः, एतत् कर्मप्रधान देवताभ्यो नमः, ऋतिसिद्धी महागणपतये नमः, नमस्करोमि. अशा रीतीने सगळ्या देवतांचं आवाहन आणि नमस्कार झाल्यानंतर परत एकदा बाप्पाला हात जोडायचे आहेत. निर्विघ्नमस्तु. ओम समकशेकरंत शोकविलोकजगतकः लंबोर्षिविग्रहविघ्न अशुगणाधिपः दुर्मरिगुरुगणाध्यक्षो भारचंद्रोगजानः द्वादशदानि नामानि पठेशुनाभि विद्यारभ्य प्रवेश निर्गता संग्रामे संकटेश योगिज्ञस्य संजायते शुक्लांबरधरं देवं शशिवटं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् शान्तिये अभिसिद्धार्थितं विदेशुरासुरैः सर्वैर्नरतस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषां हृदयोगान् मङ्गलायतनो हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं तदेवलं तदेव लक्ष्मीपते देव सरामि. ओम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थधनुर्धरः तत्र सर्वविजयो भूतिर्ध्रुवान् नित्यध्रुवम्. सर्वेषार्थकार्येषु ते श्रीभुवनेश्वरः देवादिषु नास्ति ब्रह्मे शान्यनारदनाः. या पद्धतीने देवाचं स्मरण झालं की हातामध्ये पाणी घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या, एक फूल टाकायचं. आता आपण संकल्प करणार आहोत. लक्ष ठेवावं, मी जो संकल्प सांगतो आहे आपल्या गणपती पार्थिव पूजनाचा त्या दिवशीचा संकल्प आहे. त्या दिवशी तिथी नक्षत्रवार काय आहेत याचा पूर्ण उल्लेख या संकल्पात आहे. त्यानंतर मी सांगेल त्या पद्धतीने नंतर म्हणायचं आहे. आपण हातामध्ये पाणी ठेवावं, एक फूल ठेवावं, थोड्या अक्षता ठेवाव्यात. ओम विष्णोरविष्णोः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुआज्ञापरिवर्तमानस्य अद्य श्रीरब्रह्मणोदिते परार्धे विष्णुपदद्वारा कल्पे वसुन्धरे कलियुगप्रचरणे भरतवर्षे भारतखण्डे जम्बूद्वीपदण्डकारणे श्रीरामक्षेत्रराम रामाश्रमे गोदावर्याः दक्षिणऋतुवायाः उत्तरदिर्वाब्धावधारे शाख्यांशके क्रोधीनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ महामङ्गलमासोत्तरे मासे मासानामुत्तरे मासे भाद्रपदमासे शुक्लपक्ष आध्याय च चतुर्थ्यां पुण्यतिथि वासराः वासरस्तु अद्य मन्दवासरे अद्य दिवस नक्षत्रञ्च चित्रासहित स्वाति दिवस नक्षत्रे तुला राशि चंद्रे सिंह राशि सूर्य ऋषभ राशि देव राजगुरौ शेष शुग्रहेषु एतातं राशि स्थानानि स्तेषु सत्स्वयं गुरुगण विशेष विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ. असा आपला संकल्प झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा आहे, आडनावाचा उच्चार करायचा आहे. आपलं गोत्र माहीत असेल गोत्राचा उच्चार करायचा आहे. त्यानंतर मी सांगतो तसं म्हणायचं आहे. मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम तथा च द्विपद चतुष्पद सहितानां समस्त अवाप्त्यर्थम समस्त अभ्युदयार्थम अभिष्ट कामना सिद्ध्यर्थम प्रतिवार्षिक विहिधम पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः सह पुराणोक्त मंत्रैः प्राणप्रतिष्ठापन पूर्वकं ध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजन अहम करिष्ये असं म्हणून ते पाणी तांबण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. परत एक पदी पाणी सोडायचं आहे. तत्र आदनिर्विदा सिद्धार्थम श्री महागणपती स्मरण पूजन करिष्ये. गणपती बाप्पाला नमस्कार करायचा, शंख घंटेचं पूजन करायचं आहे. घंटीला एक फूल व्हायचं, हळद कुंकू अक्षता व्हायच्या, शंखाला फक्त गंध पुष्प व्हायचं आहे. ओम आगमार्थम तु देवानां आगमरक्षां पूर्वे घंटारं तु तदेव आमरक्षम घंटिका देवे महा. घंटीला वाहिल्यानंतर डाव्या हाताने घंटा वाजून ठेवायची आहे. नंतर शंखाला गंध आणि फूल व्हायचं आहे. त्यानंतर हातामध्ये अक्षता घ्याव्यात, त्या डाव्या हातात घ्याव्यात, त्याच्यावर उजवा हात झाकण ठेवावा आणि ही आपली झाकलेली दोन्ही हातांची जी घडी आहे ही आपल्या उजव्या मांडीवर ठेवावी.
ओम गणानान्त्वा शौनकोत्सवतो गणपतिर्यदि गणत्यावाहने विनियोगः। ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपस्रवस्तमं। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोति सीदसादनम्। ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः। आणि आपल्या हातात ज्या अक्षर आहेत या 4 विषयांना वाहून द्यायचे आहेत। पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या 4 दिशांना अक्षता व्हायच्या आहेत। ओमपक्रामांत भूतानी पिशाच्या सर्वेषां हृदयेन पूजा करणार्वेत। आता आपल्या जमिनीची पूजा करायची आहे। जमिनीवर एक फूल व्हायचं, थोडंसं पाणी व्हायचं, हळदी कुंकू व्हायचं आणि जमिनीला नमस्कार करायचा। ओम पृथ्वीया दुतालोका देतो विष्णुदातोदार बांधवी पवित्रं पूजासनं ते आसनं विधाय नमस्कार करायचा आहे। जमिनीला नमस्कार करायचा। या पद्धतीने आपण शंख घंटा 4 दिशा आणि जमिनीची पूजा केलेली आहे। आता याप्रमाणे यापुढे आपण शंखाची पूजा झालेली आहे। शंखाला जर पूजा घरातली झालेली नसेल तर शंख तांबणा देऊन त्याला एक पदीवर पाणी व्हावं आणि त्यानंतर त्यातलं पाणी हातामध्ये घेऊन सगळीकडे शिंपडून द्यायचं आहे। ओम पांचन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। ओम शंखाय नमः स्नान्यं समर्पयामि। ओम इति मंत्रेण प्रपूरयेत। शंखातलं पाणी हातात घेऊन सगळीकडे शिंपडल्यानंतर एक पळीवर पाणी ओम असा उच्चार करून त्या शंखामध्ये व्हायचा आहे आणि शंख जागेवर ठेवून त्याला गंधपुष्प व्हायचं आहे। या पद्धतीने आपल्या शंखघंटेचं पूजन झाल्यानंतर आपली हातामध्ये पाणी घ्यावं आणि आता मी सांगतो त्या विनियोगाचा स्मरण करावं। ओम अस्य श्री प्राणविष्टामद्रस्य ब्रह्मविष्णुमहेश्वर ऋषयः गुरुदेव सामाथर्वाणी परा प्राणशक्तिर् आम बीजम ह्रीं शक्तिः क्रोम कीलकम अस्यां मृण्मय मूर्ति। प्राण संकर्षण होत आहे, अशा रीतीने डोळे मिटावेत। ओम आम ह्रीं क्रोम आम लम वम शम सम शम सम हम लम क्षम आम आहा क्रोम ह्रीं आम हंस सोहम अस्यां मूर्ति प्राणय प्राणाः। पुनर्मन्त्रं पठित्वा ओम आम ह्रीं क्रोम आम यं लं लं वं शं सं सं हं क्षं लं क्षं आहा क्रोम ह्रीं आम हंसं सोहम अस्यां मूर्तौ जीवाय स्थिताः। पुनर्मन्त्रं पठित्वा ओम आम ह्रीं क्रोम आम यं वं शं सं ह्रीं हं लं क्षं आहा क्रोम ह्रीं आम हंसा सोहम अस्यां मूर्ति सर्वेन्द्रियाणि वाक्मचक्षुः श्रोत्रा जिह्वा घ्राण पाणी पादपायुपस्थानी इवागत्यं चिरं सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा असे म्हणून हात काढून घ्यावेत आणि नमस्कार करावा। ओम असो नेते पुरस्मासो चक्षुपण प्राणमे देहि भोगम जोक पश्चिम सुरमुंचरद हनुमदे मुला स्वस्ति। ओम चत्वारि वाक् परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिणः पुरात्रिणी नेता नेगयन्ति तुरीये वाचो मनुष्या वदन्ति गर्भादादि पंचर संस्कार सिद्ध्यर्थम पंचश प्रणावृत्तिं करिष्ये असे म्हणून एक पळीवर पाणी तामणामध्ये सोडावं। त्यानंतर परत त्या मूर्तीला स्पर्श करावा, आपला डावा हात आपल्या छातीवर ठेवावा आणि 15 वेळा मनामध्ये ओम असा उच्चार करावा। याप्रमाणे आपली प्राणप्रतिष्ठा इथे झाल्यानंतर एका दुर्वेला किंवा फुलाला थोडेसे तूप घ्यावे व देवांच्या डोळ्याला लावण्याचा स्पर्श करण्याची कल्पना करावी, म्हणजेच देव डोळे उघडत आहेत अशी त्यातली भावना आहे आणि लावून खाली जमिनीवर ठेवून द्यावे। त्यानंतर एक पळीवर पाणी सोडावे आणि भगवंताला नमस्कार करावा। त्यानंतर भगवंताला हळद कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करावा। बाप्पाला नमस्कार केल्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। गुळ खोबरं जे आपण पुढे ठेवलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। ओम श्रीवन महागणाधिपतये नमः। नैवेद्यार्थे गुळोपहार नैवेद्यं निवेदयामि। त्याच्याभोवती पाणी फिरवायचं आहे। सत्यम तोरते नवपरिशिंच परिशिष्ट। त्यानंतर आपण देवाला घास भरवतो आहे अशी भावना करायची आहे। 5 वेळा देवापर्यंत हात न्यायचा आहे। ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः। नैवेद्यं निवेदयामि। नैवेद्यान्ते असा नैवेद्य दाखवून झाला आपण मनातल्या मग 5 वेळा भगवंताला गुळ खोबऱ्याचा प्रसाद नैवेद्य भरवला आहे अशी भावना झाल्यानंतर 2 वेळा तांब्यामध्ये पाणी सोडायचं आहे। हस्त मुखप्रक्षालन स्वरूप आम्ही परदवर्तना अर्थे बाप्पाला एक फूल व्हायचं आहे आणि
धूप आणि दीप ओवाळायचा आहे. त्यानंतर नमस्कार करायचा आहे. हातामध्ये अक्षता घ्याव्या. अक्षता घेतल्यानंतर बाप्पाला अक्षता व्हायच्या आहेत. आपण ही जी पहिली सगळी काय केली आहे, जी काय पूजा झाली, त्याआधी जो आपण सुपारीचा गणपती ठेवला आहे त्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर आता आपण जेव्हा हातामध्ये अक्षता घेत आहोत तेव्हा श्री विघ्नहर्त्या गणरायाचं गणपती बाप्पाचं ध्यान करायचं आहे. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं श्री सिद्धिविनायकाय नमः. ध्यायामि दानवानार्थे अक्षतान् समर्पयामि. बाप्पाच्या पायापाशी अक्षता वाहून बाप्पाला आवाहन करायचं आहे. परत हातामध्ये अक्षता घ्याव्या. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमहागणाधिपतये नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. परत एकदा देवाच्या पायापाशी अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर असं आहे की आपण देवाला आता अभिषेक करणार आहोत. अभिषेक करण्यासाठी आपली मूर्ती जी आहे ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा शाडू मातीची असते. त्यामुळे त्याच्यावर आपण घरातल्या देवांसारखा अभिषेक करू शकत नाही. तर हातामध्ये फूल अथवा दुर्वा घ्यावी आणि त्यांनी पाणी शिंपडून देवाला अभिषेक आणि पाद्यपूजन हे आपल्याला करायचं आहे. तर फुलाने किंवा दुर्वेने पाणी शिंपडायचं आहे. देवाच्या पायापाशी पाणी शिंपडायचं आहे. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. त्यानंतर पळीमध्ये पाणी घ्यायचं. त्यात थोडंसं कुंकू, अक्षता आणि फुलाची पाकळी टाकायची आणि ते जे पाणी आहे ते थोडंसं शिंपडायचं आणि तामणामध्ये सोडायचं. त्यात अशी भावना आहे आपण त्या पार्थिव गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करत आहोत, बाप्पाचं पाद्यपूजन करत आहोत, त्यानंतर हातावर त्यांना अर्घ्य देत आहोत, अशी यामागची भावना आहे. परंतु आपण प्रत्यक्ष जर वाहिलं तर आपली मूर्ती जी आहे ती या ठिकाणी त्याला डाग पडू शकतो किंवा ती भंगू शकते. त्यामुळे आपण हे मनातल्या मनात सर्व करत आहोत. शास्त्राने सांगितलं आहे मानसपूजा ही फार उत्तम आहे. त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे. अशा रीतीने पाद्यपूजन झाल्यानंतर हस्त व अर्घ्यम देवाला हातात पाणी देत आहोत अशी भावना करून 2 वेळा तामणामध्ये पाणी सोडायचं आहे. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमहागणाधिपतये नमः. हस्तयो अर्घ्यं समर्पयामि. आचम्य स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमहागणाधिपतये नमः. त्यानंतर आपलं जे पंचामृत आहे ते पंचामृत घ्यायचे. जसं आपण पाणी शिंपडतो त्या पद्धतीने तामणामध्येच पंचामृत शिंपडायचं आहे. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमहागणाधिपतये नमः. पयोदधीधृत मधु शर्करा स्नानं समर्पयामि. बिल्व पंचामृत स्नानं समर्पयामि. बिल्व पंचामृत स्नानांतरेण. एक पळीवर पाणी तामणामध्ये सोडायचं आहे. बिल्व पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. त्यानंतर 2 वेळेला तामणामध्ये पाणी सोडायचं आहे. शुद्धोदक स्नानांतरेण शुद्धाचमयं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमहागणाधिपतये नमः. अशा रीतीने आपण आपल्या गणपती बाप्पाचं पंचामृत पूजन केलं आहे. आता खाली पाण्याचा चौकोन करावा. त्याच्यावर पंचामृताची वाटी ठेवावी. त्यावर त्या पंचामृतावर एक दुर्वा ठेवून त्याभोवती पाणी फिरून नैवेद्य दाखवायचा आहे. ओम श्रीमहागणाधिपतये नमः. नैवेद्यार्थे पंचामृत शेष नैवेद्यं निवेदयामि. अशा रीतीने पंचामृत आपण नैवेद्य दाखवला आहे. त्यानंतर त्यातलं थोडंसं पंचामृत जे आहे ते आपल्या तावणामध्ये टाकून द्यायचं आहे. प्रत्यक्ष पंचामृत नैवेद्यं निवेदयामि. नंतर 2 वेळा तावणात पाणी सोडायचं आहे. आपण भगवंताला म्हणजेच आपल्या प्रिय गणपती बाप्पाला, आवडत्या गणपती बाप्पाला पंचामृतचा भोग चढवलेला आहे आणि आता आपण त्यांना 2दा पाणी देत आहोत. चूळ भरण्यासाठी, तोंड धुण्यासाठी. या पद्धतीने आपल्या अशा रीतीने आपण पंचामृत पूजन झाल्यानंतर देवाला प्रत्यक्ष नैवेद्याचा भोग आपण दिलेला आहे. आता 2 वेळा पाणी सोडायचं आहे. जे फूल आपण तामणामध्ये ठेवलं आहे ते उचलून वास घ्यायचा, डोळ्याला लावायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. उत्तरे निर्माल्यं विसृज्य पुनश्च गंधादिभिः संपूज्य. परत एकदा फूल घ्यावं आणि गणपती बाप्पाला ते वाहून द्यावं. म्हणजेच पार्थिव गणेशाच्या पायापाशी व्हावं. आणि आता आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. जर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर त्यांनी अभिषेक करावा किंवा म्हणजेच अभिषेक करावा म्हणजे फुलांनी पाणी शिंपडावं किंवा दुर्वेने पाणी शिंपडावं. त्याच पद्धतीने आता इथे मी महिम्नाचे काही श्लोक आहेत ते म्हणतो. जर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर गणपती अथर्व शीर्षाने अभिषेक करावा किंवा मग महिम्नाचे मी आता श्लोक म्हणतो आहे त्यांनीच आपला अभिषेक होईल. ऑनलाईन असल्यामुळे थोडीशी मर्यादा आहे. त्याच्यामुळे पूर्ण गणपती अथर्व शीर्ष घेता येणार नाही. त्यामुळे मी फक्त इथे महिम्न श्लोकाचं काही महिम्न स्तोत्राचे काही अध्याय घेत आहे.
ओम श्री गणेशाय नमः। पुष्पदन्तवाच महिम्नः पारन्ते परमविदुषो यद् सदृशी सुधि ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरः अतः वाचः सर्वस्वमिति परिणामावर्धिम्नं ममप्येष स्तोत्रे हरतिरपवादः परिकरः अतीतः पन्तानं तव च महिमा वाङ्मत्सयोर्तदव्यावृत्यायं च किदविदत्ते श्रुतिरपि स कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः पदे तर्वाचीने पतिनमनः कस्य न वचः मधुस्मिता वाचस्परममृतं निर्मितवतस्तव ब्रह्मन् किं वा कपिसुरगुरोर्विस्मयपदं मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवतः पुनः मिथ्यर्थेऽस्मिन् पुरमुत्रबुद्धिर्व्योजिता तवैश्वर्यं यत्तत् जगद्रक्ष्या प्रलयकृत् त्रयीवस्तु व्यस्तं तिसृषगुणभिन्नासु तनुषु अभव्यानामस्मिन् वरदरमणि या रमणीं व्यन्तुं व्याक्रोशिं विदधत इहैके जडधियः किमिह किङ्काय स खलु किमुपायस्त्रिभुवनं किमाधारो दाता श्रुति किमुपादान इति च अर्थक्यैश्वर्ये त्वय्यन् नवसर्दुस्तो तदीयः कुतोर्यं काचिन्मुखा रैतिमोहाय गतः असितगिरिसं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रे सुरदुर्वरशाखा लेखनी पत्रभूर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं तदपि तव गुणानामीशपारन्न याचे ओम भूर्भुवः श्रीमहागणाधिपतये महामृताभिषेको शांतिपुष्टिचास्तु। याप्रमाणे आपण फुलांनी पाणी शिंपडून आपल्या पार्थिव गणेशाला अभिषेक केलेला आहे। त्यानंतर आता ते फूल तामणामध्ये टाकून द्यायचं आहे। आता देवाला आपण स्नान घातलेलं आहे। आता देवाला आपण अक्षता व्हायची आहे। कापसाची वस्त्र असतील तर कापसाची वस्त्र देवाला अर्पण करायची आहे। सर्वभूषादिगे सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपायिते तुभ्यं वाससी प्रतिव्रताम् ओम भूर्भुवः श्रीमहागणाधिपतये नमः। कार्पास वस्त्रं समर्पयामि। त्यानंतर यज्ञोपवीत म्हणजे जानवं जे असतं ते जानवं घ्यायचं आहे। जानवं जे बाजारात मिळतं तेच आणावं, कारण त्याचं एक परिमाण आहे, तयार करण्याचं एक परिमाण आहे। घरातल्या किराण्याच्या दोऱ्याने जानवं तयार करून काही जण वाहतात, पण ते चुकीचं आहे। आपल्या लक्षात येत नाही, पण त्यामुळे आपल्याला दोष लागतो। तरी कृपया असं काही करू नये। जर नसेल जानवं तर फक्त अक्षता व्हाव्यात, बाप्पाला त्याही चालतात। आणि बाप्पाच्या डाव्या खांद्याकडनं उजवीकडे असं जानवं व्हावं। ओम यज्ञोपवीतं परं भद्रं प्रजापतिरसद पुरस्तात् आयुष्यमगणपतिं शुक्रं यज्ञोपवीतमलमस्तु तेजः ओम भूर्भुवः श्रीमहागणाधिपतये नमः। प्रत्यक्ष यज्ञोपवीतं समर्पयामि। देवाला यज्ञोपवीत म्हणजे जानवं वाहिल्यानंतर एक पैभर पाणी तामणामध्ये सोडावं। यज्ञोपवीतान्ते शुद्धाचमयं समर्पयामि। यानंतर बाप्पाला गंध लावायचा आहे। त्यानंतर अक्षता व्हायच्या आहे। गंध अक्षता झाल्यानंतर हळदी कुंकू वाहून गुलाल बुक्का अक्षता या सर्व गोष्टी व्हायच्या आहेत। ओम भूर्भुवः श्रीमहागणाधिपतये नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। चंदनस्य अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि। त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे। ओम भूर्भुवः श्रीमहागणाधिपतये नमः। हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। नाना द्रव्याणि समर्पयामि। ओम भूर्भुवः श्रीमहागणाधिपतये नमः। त्यानंतर आता जे लाल फूल आहे, दुर्वाची जुडी आहे, ही बाप्पाला व्हायची आहे। ओम भूर्भुवः श्रीमहागणाधिपतये नमः। रक्तवर्णपुष्पं समर्पयामि। दुर्वाङ्कुरान् समर्पयामि। सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जै पुन्नाभयाधिकर्वीररसालपुष्पैः बिल्वप्रवालशीतलमालदेवी स्वां पूजयामि। जगदीश्वर मे प्रसीद। ओम भूर्भुवः श्रीमहागणाधिपतये नमः। ऋतुकालभव नानाविधपुष्पाणि दुर्वाङ्कुराणि समर्पयामि। याप्रमाणे रंगीत लाल रंगाचं फूल, दुर्वा आणि विशेष करून तुळस या दिवशी आपण गणपती बाप्पाला वाहू शकतो। तर या सगळ्या गोष्टी आपल्या बाप्पाला व्हायच्या आहेत। त्यानंतर सगळे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पत्री आणलेले आहेत त्या पत्री आपल्या बाप्पाला व्हायच्या आहेत। मी जे एक नाव घेऊ शकतो, परंतु सध्या बाजारात ज्या मिळतात त्या प्रत्यक्ष पत्री मिळत नाही। त्यामुळे ज्ञान अज्ञानात आपल्याकडून चूक होण्यापेक्षा सर्व पत्री एकत्रितपणे बाप्पाला वाहून द्याव्या। ओम भूर्भुवः श्रीमहागणाधिपतये नमः। नानाविध पत्राणि समर्पयामि। त्यानंतर बाप्पाला नमस्कार करावा। आपण जे समोर फळ ठेवले आहेत त्या फळांचा बाप्पाला नैवेद्य दाखवा। नैवेद्यं निवेदयामि। सत्यं तवर्तेन परिशिष्टादिपरिशिष्ट। ओम प्राणापानव्यानुसमामदानाः नैवेद्यं निवेदयामि। नैवेद्यान्ते शुद्धाचमनीयं समर्पयामि। 2 वेळा तामणामध्ये पाणी सोडावं। अशी या ठिकाणी आपली गणपती बाप्पाची पूजा सांगता पूजा आपली पूर्ण होत आहे।
या ठिकाणी आपण जे काही घरामध्ये मोदकाचा लाडवाचा जो काही नैवेद्य केला आहे बाप्पाला, तो बाप्पाच्या समोर पाण्याचा चौकोन करावा, त्याच्यावर तो नैवेद्य ठेवावा, त्याच्यावर दुर्वेचं पान दुर्वा ठेवावी आणि नैवेद्य दाखवावा. ओम भूर स्वाहा जीवन महागणाधिपतये महाचतुष्कोदय मंडलोपरी पक्वान्न नैवेद्यम जाय ततुपरी दुष्टिदोष निवारणार्थे दुर्वापत्रम आच्छाद्यय, त्याच्यावरती पाणी फिरून नैवेद्य दाखवावा. सत्यम धरते न परिशिष्ट. त्यानंतर आपण देवाला घास भरवतो आहे अशी भावना करावी. 5 वेळेला देवाला घास भरवावा. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः नैवेद्यम निवेदयामि. या पद्धतीने आपण देवाला घास भरवलं. 2 वेळेला तामणामध्ये पाणी सोडायचं आहे. हस्तमुख प्रक्षालन समर्पयामि. करोदवर्धनार्थे एक फूल बाप्पाला व्हायचं आहे. सपुष्पचंदनम समर्पयामि. अशा रीतीने आपल्या लाडक्या बाप्पाची इथे पूजा संपन्न झाली आहे. त्यानंतर आपण कापुराची, पहिले गणपतीची, त्यानंतर देवीची आणि आपली जी काही घराण्यातली परंपरा आहे त्या पद्धतीने आरती करून शेवटी कापूर आरती करायची आहे. आणि कापूर आरती झाल्यानंतर सगळ्यांनी नमस्कार केला की मंत्रपुष्पांजली आहे. मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर स्वतःला प्रदक्षिणा करावी. स्वतःला प्रदक्षिणा झाल्यानंतर देवाला नमस्कार करावा आणि त्यावेळेला हातात पाणी घेऊन देवाची प्रार्थना करावी. ओम आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां च न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रेण पूजायनं भक्तेन सुरेश्वर. यत्विदं मया देव परिवृन्दस्तु मे मया देव परिवृन्दस्तु मे अन्नदाशरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. या पद्धतीने आपण गणपती बाप्पाची हात जोडून प्रार्थना केली आहे की ह्या पूजेमध्ये समजा माझ्याकडून काही अचानक किंवा नकळत काही चूक घडली असेल तर बाप्पा आम्हाला माफ करावं. आणि बाप्पाला प्रार्थना करायची आहे की आपल्या सर्वांवर बाप्पाची कृपादृष्टी राहो आणि आपल्या जगातलं हे जे महामारी जे संकट आहे ते लवकरच बाप्पा निर्विघ्नपणे पार पडो आणि बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे सुखशांती लाभो, सर्वांना आरोग्य लाभो आणि सर्वांचं जे काही दुःख आहे, रोग आहे ते निघून जावेत आणि ही जी महामारी आहे याचा लवकरच नायनाट व्हावा. अशा रीतीने बाप्पाला आपण प्रार्थना करायची आहे. त्यानंतर नमस्कार करायचा आणि सगळं झाल्यानंतर आपण जी विडा सुपारी ठेवलेली आहे त्या फळांच्या पुढे प्रत्येकावर थेंब पाणी सोडावं. ओम भूर स्वाहा महागणाधिपतये महामुखवासार्थे विडा भुगिबल तांबूल स्वदक्षिणां समर्पयामि. त्या विडा सुपारीवर थेंबर पाणी सोडावं. याप्रमाणे आपली सर्व पूजा इथे संपन्न झाली आहे. त्यानंतर सर्वात शेवटी सगळी पूजा झाल्यानंतर एकदा आचमन 3 वेळेला 2 वेळेला आचमन करायचं आहे. आचमन म्हणजे आपण पूजेला सुरुवात करताना जे केलं तेच डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. चौथ्यांदा पाणी सोडायचं आणि नमस्कार करायचा. असं अजून एकदा करायचं. ते केल्यानंतर एक पळीभर पाणी सोडायचं. तसं श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रोते हो, या भागामध्ये आपण थोडक्यात ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला थोड्याशा काही गोष्टींची नियमात राहावं लागतं. काही बंधनं आहेत. त्यामुळे थोडक्यात ज्या शंका समाधान आहे ते तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर आपल्याला काय सामग्री लागते ते सांगितलं, कशी मांडणी करायची ते सांगितलं आणि थोडक्यात आपल्या पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही याप्रमाणे प्राणप्रतिष्ठा करावी आणि आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच हा भाग आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा, जेणेकरून आम्हाला असा अजून उत्साह दिवसेंदिवस वाढत राहील आणि आपल्यासमेत भगवंताच्या चरणामध्ये, भगवंत सेवेमध्ये उत्तरोत्तर आम्ही काही ना काहीतरी आपल्यासमोर ही अशी संधी येऊन आपल्या सेवेला